एकच मिनिट. पहा प्रॉब्लेम काय होता. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ दुर्वाल लिमिटेड. हाच प्रॉब्लेम. दुर्वा लिमिटेड बोलत जा म्हणजे मला कळेल. मुंबई ॲज ऑन 31 मार्च 2020, 31 मार्च 2020 चा बॅलन्स शीट दिलेला आहे. काय सांगितलेलं त्यामध्ये शेअर कॅपिटल लायबिलिटी साइड जर पाहिली तर शेअर कॅपिटल 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 10,000 शेअर्स आहेत. 10 रुपयाला एक शेअर्स आहे. हे काय आहे 10,000 रुपये. हे आहेत नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे एकूण कंपनीमध्ये 10,000 इक्विटी शेअर्स आहेत की त्याची प्रत्येकी किंमत 10 रुपये आहे. असं मिळून 1,00,000 रुपयाचं कॅपिटल आहे. नेक्स्ट जनरल रिझर्व 50,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 16,000 रुपये. ट्रेड क्रेडिटर्स, हे ट्रेड क्रेडिटर्स काय आहेत तर ही आपली एक्सटर्नल लायबिलिटी आहे. ही काय आपली एक्सटर्नल लायबिलिटी. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे इतरांचं देणं आहे ते. ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. त्याचप्रमाणे बिल्स पेएबल सुद्धा काय आहे आपली एक्सटर्नल लायबिलिटी आहे. याचेही आपल्याला पैसे इतरांना द्यावे लागतात. म्हणून ह्या दोन ऍक्च्युअली लायबिलिटीज आहेत. ह्या दोन लायबिलिटींचे पैसे आपण काय करणार आहे ऍसेट मधून वजा करणार आहोत. ही एक 45,000ची आणि 15,000ची अशी. ऍसेट साइडला पाहू. फ्री होल्ड प्रिमाइसेस दिलेले आहेत 50,000. मशिनरी, फर्निचर, स्टॉक, बुक डेफ्ट्स. बुक डेफ्ट्सलाच दुसरं एक नाव आहे ते म्हणजे डेटर्स. बुक डेफ्ट्सलाच काय म्हटलं जातं तर डेटर्स म्हटलं जातं. म्हणजे बुक डेफ्ट, सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स हे सगळी काय नाव एकच आहे. डेटरचं नाव काय आहे तर बुक डेफ्ट सुद्धा म्हटलं जातं डेटर्सला. बँक बॅलन्स, बँक बॅलन्स एक दिलेला आहे 26,000. आणि नवीन आलेला आयटम आहे तो म्हणजे फॉर्मेशन एक्सपेन्सेस. फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापने वेळेस केला जाणारा खर्च. आता हा ऍक्च्युअली खर्च आहे. इट इज अ नॉट ऍसेट. ही ऍसेट नाही. म्हणून ह्या बाकीच्या सगळ्या ऍसेट इथपासून ते पार इथपर्यंत रिअलाइज होतील. पण हे जे आहे फॉर्मेशन एक्सपेन्सेस हा रिअलाइज होणार नाही. हा रिअलाइजेबल होणार नाही. कारण का ती ऍसेट नाहीये तो एक्सपेन्सेस आहे. म्हणून ही विकून काहीही प्रकारचा पैसे आपल्याला मिळणार नाहीत. खाली एक नंबरला ऍडजस्टमेंट काय सांगितली पाहू. द ऍडिशनल इन्फॉर्मेशन ॲज ऑन 31 मार्च 2020 मेड अवेलेबल टू यू विच इज ॲज फॉलोज. 31 मार्च 2020 ची इन्फॉर्मेशन खालील प्रमाणे आहे. त्यामध्ये काय सांगितलेले पहा. एक नंबरला ऍसेट्स वेअर व्हॅल्यूड ॲज फॉलोज. ऍसेट व्हॅल्यूड झालेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी दिलेले गुडविल जी इथलच्या लिस्ट मध्ये नव्हती. कालच्या प्रॉब्लेम मध्ये गुडविल होतं आणि खालीही दिलेलं होतं. आजच्या प्रॉब्लेम मध्ये गुडविल हे फक्त ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे. प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटला गुडविल नाहीये. काय करायचं तर ते घ्यायचं. आपण ज्यावेळेस ऍसेट रिअलाइज म्हणतो त्यावेळेस ते घ्यायचं आणि ते घेऊन आपण नेट ऍसेट काढणार. नेक्स्ट फ्री होल्ड प्रिमाइसेसची नवीन व्हॅल्यू घ्यायची 1,30,000, मशिनरीची 72,000, फर्निचरची 24,000, स्टॉकची 25,000 आणि डेटरची घेणार आपण ती म्हणजे 39,000. म्हणून फ्री होल्ड प्रिमाइसेस, मशिनरी, फर्निचर, स्टॉक आणि डेटर्स म्हणजेच बुक डेट्स यांच्या व्हॅल्यू इथलच्या न घेता कुठल्या घेणार आपण ऍडजस्टमेंट मधल्या घेणार आणि बँकेची व्हॅल्यू जी बॅलन्स शीटला दिलेली आहे तीच घेणार. काल मी याच्याबद्दल सांगितलं होतं. बँकेचा आणि कॅशचा बॅलन्स कधीच ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला नसतो. तो कुठे असतो तर तो बॅलन्स शीटलाच असतो. 2 नंबरला बघा काय सांगितलेलं आहे. द नेट प्रॉफिट फॉर लास्ट 3 इयर्स वेअर ॲज फॉलोज. मागील 3 वर्षाचा नेट प्रॉफिट दिलेला आहे. 17-18चा 45,000, 18-19चा 49,000 आणि 19-20चा 50,000. याच्यावरून आपण काय काढणार तर ऍव्हरेज प्रॉफिट काढणार. यील्ड व्हॅल्यू काढत असताना आपल्याला तो गरजेचा असतो. ही झाली दुसरी ऍडजस्टमेंट. तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेले पहा. इट इज द प्रॅक्टिस ऑफ कंपनी टू ट्रान्सफर 1/4 ऑफ प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. कालच्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलं होतं 20%. आजच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे 1/4. 1/4 म्हणजेच 1/4. 1/4 एवढा
प्रॉफिट जेवढा येईल ऍव्हरेज प्रॉफिट त्यापैकी काय ट्रान्सफर करायचं आहे, रिझर्व्हला ट्रान्सफर करायचं आहे 1/4. यील्ड व्हॅल्यू काढत असताना हा आपल्याला गरजेचा असतो. आपण बघू सॉल्व्ह करत असताना. 4 नंबरची ऍडजस्टमेंट शेवटची. द फेअर यील्ड in respect of equity shares of similar type of companies is ascertained at 10%. सेम अशाच प्रकारच्या इतर कंपन्या इक्विटी शेअर्स वरती रिटर्न्स देतात, अर्निंग देतात, ते म्हणजे 10%. याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, NRR, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. काय सांगतोय समजतंय ना सगळ्यांना? समजतंय का? मी फक्त प्रॉब्लेम रीड केलेला आहे. प्रॉब्लेम रीड केलेला आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हॅल्यू काढू, ती म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. म्हणून लिहा नेट ॲसेट व्हॅल्यू नंबर 1. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप जी करणार आपण ती करणार कॅल्क्युलेट रिअलायझेबल ॲसेट. कोणती स्टेप करणार? कॅल्क्युलेट रिअलायझेबल ॲसेट. रिअलायझेबल ॲसेट काढणार. मग एक 4 टाकून घेणार. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणणार ॲसेट्स आणि एक ॲसेट घेणार. कोणती ॲसेट घेणार? तर पहा, जेवढ्या त्यांनी दिलेल्या होत्या, इथे पहा मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी जेवढ्या बॅलन्स शीटला दिलेल्या होत्या त्या सगळ्या घ्यायच्या. फ्रीहोल्ड प्रेमायसेस, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स किंवा बुक डेब्ट्स, बँक बॅलन्स आणि नवीन आलेले आहे ती म्हणजे गुडविल. नवीन कोणती आलेली आहे? गुडविल. म्हणून ह्या सगळ्या फॉर्मेशन एक्सपेन्सेस ही आपले ॲसेट नाही, फिक्टिशियस ॲसेट आहे. ही ऍक्च्युअली ॲसेट नाहीये. आपण फक्त ॲसेट साईडला लिहितो की ॲसेट नाहीये. त्याच्याऐवजी काय दिलेलं आहे त्यांनी? गुडविल दिलेलं आहे खाली, ती गुडविल लिहिणार. आणि व्हॅल्यू कोणती घेणार? तर ऍडजस्टमेंट मध्ये जी दिलेली व्हॅल्यू आहे ती घेणार आपण. त्याप्रमाणे आपण बघू. फ्रीहोल्ड प्रिमायसेस किती दिलेले आहेत? 1,30,000. म्हणून फ्रीहोल्ड प्रिमायसेसच्या पुढे 1,30,000. मशिनरी आहे. मशिनरीची व्हॅल्यू ऍडजस्टमेंट मधली घ्यायची 72,000. मग घ्या तिथे 72,000. फर्निचरची व्हॅल्यू 24,000. म्हणून घ्या 24,000. स्टॉक इन ट्रेड पहा किती आहे खाली? 25,000. मग आपण लिहिताना किती घ्यायचा? 25,000 घ्यायचा. इथे घेताना आपण सगळ्या ऍडजस्टमेंट मधल्या व्हॅल्यू घ्यायच्या. जर एखादी व्हॅल्यू दिलेली नसेल तरच ती बॅलन्स शीट वरची आहे अशी घ्यायची. नेक्स्ट आहे बुक डेब्ट्स. बुक डेब्ट्सच्या बाबतीत त्यांनी सांगितलेले आहे किती घ्यायचे. बुक डेब्ट्स म्हणजे डेटर्स 39,000, 39,000. बँक बॅलन्स हा नेहमी कुठे असतो? तर बॅलन्स शीटला दिलेला असतो. तो घ्यायचा 26,000. तो ऍडजस्टमेंट मध्ये नसतो, तो असतो बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. म्हणून आपण इथे घेणार बँक बॅलन्स 26,000. म्हणजे मला वाटलं दुसरं ही, मला हे ऑप्शन नव्हतं माहिती. मला वाटलं आधीच काहीतरी नेट वरून करायला करून महिला करायचं. झालं का सगळं? चालू आहे लेक्चर. पार्टिसिपंट आता व्हायला लागले. हो, लेक्चर चालू आहे. तुझा आवाज सुद्धा येतोय, तू म्यूट कर. झूम ऍप वापरता येतं ना सगळ्यांना? जर नसेल येत तर गुगल ह्याच्यावरती युट्यूब वरती सर्च करा हाऊ टू यूज झूम ऍप आणि मग त्याप्रमाणे पहा काय काय नाही. आपल्याला कळत नाही आपण काय बोलतोय, तो समोरच्यांना आवाज जात असतो. काळजी घ्या आणि शक्यतो जॉईनिंग होत असताना मोबाईलच्या नावाने जॉईनिंग होऊ नका. तुमचं जे नाव आहे त्या नावानेच जॉईनिंग करत जा. रिअलमी, सॅमसंग आणि हे ते. काय अडचण आहे का? बघायचंय. काय बघायचंय? प्रॉब्लेम दाखवतोय की मी आधी सूचना या सांगत देतो होतो की जर तुम्हाला
जर झूम ॲप वापरता येत नसेल तर ते एकदा वापरून घ्या. तुमचा आवाज हा इतरांना येतो. तेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हाच लेक्चरचं म्यूट काढा आणि प्रश्न विचारा. मी तुम्हाला प्रॉब्लेम सगळ्यांना नीट व्यवस्थित समजेल असं सांगणार आहे. आपण इथपर्यंत आलो होतो बँक बॅलन्स पर्यंत. बँक बॅलन्सची अमाउंट ही 26,000 कुठून घेतली तर ती पहा. बँक बॅलन्सची अमाउंट इथं आपल्याला बॅलन्स शीटला दिलेली होती 26,000. ती खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली नव्हती. कॅश इन हँड, बँक बॅलन्स यांच्या अमाउंट तुम्हाला खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या नसतात. त्या कुठे असतात तर बॅलन्स शीटला असतात. त्यामुळे तिथली अमाउंट घ्यायची असते. म्हणून बँक बॅलन्सची अमाउंट आपण कुठली घेतली? इथली घेतली. ती किती आहे? 26,000. म्हणून आपण तिथं काय घेतलंय? बँक बॅलन्स 26,000. आणि एक नव्याने ऍसेट दिलेली आहे ती म्हणजे गुडविल. इथे पहा, आधी बॅलन्स शीट मध्ये कुठेही गुडविल नव्हतं. ते कुठे दिलेलं आहे? तर इथे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे. 1 नंबरला सांगितलेलं आहे गुडविल 44,000, 44,000. म्हणून आपण गुडविल किती घेणार? 44,000 घेणार. समजलं का? आता आपण घेणार टोटल. जर तुम्ही काय बोलत नसाल तर याचा अर्थ तुम्हाला समजतंय असं मी गृहीत धरेल. 1,30,000 अधिक 72, 24, 25, 39, 26 आणि 44,000 यांची काय करायची? बेरीज करायची. कॅल्क्युलेटर वरती बेरीज करा. ती बेरीज येईल 3,60,000. 3,60,000. त्याला नाव द्यायचं टोटल आणि ऍसेट्स. टोटल ऍसेट आल्या 3,60,000. ह्या झालेल्या आहेत ऍसेट. याच्यातून आपण लेस करणार, लेस बी लॅबिलिटीज. हे आपण ऍसेटला म्हटलेलं आहे म्हणून बी लॅबिलिटीज म्हणू. आणि बी लॅबिलिटीज कोणत्या लॅबिलिटीज घेणार? तर विच इज एक्सटर्नल, ज्या इतरांना देणं आहे त्या. इतरांना काय देणं आहे? तर ट्रेड क्रेडिटर्सना देणं आहे 45,000 आणि बिल्स पेएबल वाल्यांना आहे 15,000. म्हणून ट्रेड क्रेडिटर्स 45,000 आणि बिल्स पेएबल किती घेणार? 15,000. म्हणून तिथं लिहा ट्रेड क्रेडिटर्स 45,000 आणि बिल्स पेएबल 15,000. आता काय करायचं? तर 3,60,000तून हे 45,000 आणि हे 15,000 वजा करायचे. वजाबाकी येईल तुमची 3,00,000 रुपये. 3,00,000. त्याला नाव द्यायचं नेट ऍसेट्स. नेट ऍसेट ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. कॅल्क्युलेट रिअलायझेबल ऍसेट. त्याच्यावरून आपण नेट ऍसेट काढल्या. नेक्स्ट दुसरी स्टेप करायची ती म्हणजे कॅल्क्युलेट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. कॅल्क्युलेट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. आणि त्याच्यासाठी एक छोटासा चार्ट तयार केला तरी चालेल, अन्यथा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. कसं लिहायचं? तर म्हणायचं टोटल नेट ऍसेट्स 3,00,000 रुपये लेस लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल या प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाहीत म्हणून आपण तिथे डॅश देणार. डॅश द्या, नील म्हणा, 0 लिहिले तरी चालेल. 3,00,000तून काहीच गेलं नाही म्हणजे राहतील आयाशे 3,00,000. त्याला आपण नाव देणार फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स. फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स किती आला? तो 3,00,000 रुपये. ही झाली आपली दुसरी स्टेप. आता डायरेक्ट जर किमती टाकल्या तर ते येतील. आत्ताच आपण काढलं फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर 3,00,000 आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स होते बॅलन्स शीटला तुम्ही पहा 10,000. 3,00,000 भागिले 10,000 केलं की शेअरची व्हॅल्यू येईल रुपये 30. 30 रुपये तुमची शेअरची व्हॅल्यू येईल. सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजलेला आहे का? नेट ऍसेट व्हॅल्यूनी कशी शेअरची व्हॅल्यू 30 रुपये आली. फर्स्ट स्टेप काय आपली पहिली स्टेप? तर फर्स्ट स्टेप इज कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा? तर पहा इथे 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स करायचे. त्याचा फॉर्म्युलाच तो आहे. म्हणून म्हणायचं ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स जर केलं तर ते येईल तुमचे प्रॉफिट जेवढा येईल त्याला भागिले 3 करायचं. ऍव्हरेज प्रॉफिट येईल तुमचा 48,000. ऍव्हरेज प्रॉफिट इन भागाकार केल्यानंतर
48,000 48,000. आता 2 नंबरची स्टेप आहे ती म्हणजे कॅल्क्युलेट ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. आणि हाऊ इट इज टू बी कॅल्क्युलेट? ऍव्हरेज प्रॉफिट घ्यायचा आणि त्याच्यामधून ट्रान्सफर किती रक्कम केलेली ती काढायची. म्हणून एक चार्ट तयार करून घ्या. त्यामध्ये खाली म्हणा ऍव्हरेज प्रॉफिट 48,000 48,000 आणि प्रॉब्लेम मध्ये बघूयात आपण काय सांगितलेलं आहे. 3 नंबरचे ऍडजस्टमेंट काय सांगते पहा. इट इज द प्रॅक्टिस ऑफ कंपनी टू ट्रान्सफर 1/4 ऑफ प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. 1/4 म्हणजे 1/4. 1/4 प्रॉफिट मधनं जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंडला रक्कम ट्रान्सफर करायला सांगितलेली आहे. म्हणून 48,000तून आपण म्हणणार लेस 1/4 ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड. दोघांची नावं एकच आहे. 48,000 भागिले 4 करायचं 12,000. 48,000तून हे 12,000 वजा करायचे. किती राहतील? 36,000. आणि त्याला नाव द्यायचं मेंटेनेबल प्रॉफिट. त्याला नाव द्यायचं मेंटेनेबल प्रॉफिट. ही झाली आपली दुसरी स्टेप. आता आपण तिसरी स्टेप करू. कॅल्क्युलेट कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅपिटलाइज व्हॅल्यू कशी काढायची? तर त्यासाठी फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड बाय NRR इंटू 100. मेंटेनेबल प्रॉफिटला नॉर्मल रेट ऑफ रिटर्नने भागायचं आणि त्याला गुणायचं 100ने. मेंटेनेबल प्रॉफिट आत्ताच आपला आलेला आहे तो म्हणजे 36,000. 36,000 NRR किती आहे? तर तो प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो. सगळ्यात शेवटी सांगितलेले पहा द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ सिमिलर टाइप ऑफ कंपनीज इज असर्टेन ॲट 10%. त्यालाच आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणतो. 10% आहे तो. म्हणून आपण तिथे 10 घेणार. किमती टाकूया फॉर्म्युल्यामध्ये 36,000 भागिले 10 गुणिले 100. आणि जर हे कॅल्क्युलेट केलं तर आपली कॅपिटलाइज व्हॅल्यू येईल 3,60,000. किती येते ती? 3,60,000. प्रत्येकाने करायचं, ऐकून बघून लिहायचं नाही. आणि आपला हा अकाउंटचं लेक्चर आहे तेव्हा पिक्चर बघितल्यासारखं दिसतं, बघत नाही बसायचं, वहीमध्ये हे लिहायचं. नंबर 4 शेवटची स्टेप व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर यील्ड बेसिस मेथड. आणि याचा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ ईच शेअर्स इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. कॅपिटलाइज व्हॅल्यू आत्ताच आपण तिसऱ्या स्टेप मध्ये काढली, ती आली होती 3,60,000. त्याला भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स करायचे. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत? तर इथे सांगितलेले होते त्यांनी 10,000. प्रॉब्लेम मध्ये बघा ते कुठे असतात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला शेअर कॅपिटल मध्ये खाली सांगितलेलं आहे 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. म्हणजे ती रक्कम किती आहे? 10,000 रुपये आहे. 10,000 आहेत नंबर ऑफ शेअर्स. म्हणून आपण तिथे किती घेणार? 3,60,000 भागिले 10,000. 3,60,000 भागिले 10,000 जर केलं तर शेअरची व्हॅल्यू येईल ती म्हणजे 36 रुपये. ही झाली यील्ड बेसिसने व्हॅल्यू. सगळ्यांना यील्ड बेसिसने काढलेली व्हॅल्यू समजलेली आहे का? समजलंय? काय बोलत नाही याचा अर्थ समजलेला आहे असं मी गृहीत धरणार. फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यू काढायची आहे. 3 नंबरला टाका कॅल्क्युलेशन ऑफ फेअर व्हॅल्यू. कॅल्क्युलेशन ऑफ फेअर व्हॅल्यू. नेट ॲसेट व्हॅल्यू आणि यील्ड बेसिस व्हॅल्यू या दोघांचं ऍव्हरेज काढायचं असतं तेव्हा फेअर व्हॅल्यू मिळते. मग आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. त्याचा फॉर्म्युला व्हॅल्यू ऑफ ईच शेअर इज इक्वल टू नेट ॲसेट व्हॅल्यू अधिक यील्ड बेसिस व्हॅल्यू भागिले 2. त्याला भागिले काय करायचं? 2. मग आता आपण नेट ॲसेट व्हॅल्यू जी आली होती त्याच्यामध्ये यील्ड बेसिसने जी आता व्हॅल्यू आली या दोघांची बेरीज करणार, त्याला भागिले काय करणार? 2 करणार. मग करूयात. बघा काय करायचं. व्हॅल्यू ऑफ ईच शेअर्स 30 अधिक 36 भागिले 2. भागिले 2 करणार. 30 आणि 36 66 होतात. त्याला भागिले 2 जर केलं तर येतील आपले 33. म्हणजेच आपली यील्ड आणि नेट ॲसेटची ऍव्हरेज किती येते? तर 33 रुपये येते.
सगळ्यांना प्रॉब्लेम समजलेला आहे का? शेअरिंग स्टॉप करू का मी? ए लावण्य, मोबाईल इकडं आण. काय झालं? कोणाचं पाहिजे? सांगितलेलं समजलंय का? हो. ओके. माझ्याकडनं इथनं काय चालत नाहीये. मी त्याला उत्तर तुम्हाला पाठवतो. सगळ्यांना समजलं असेल असं गृहीत धरतो.